पैलवान शांताराम बागुल यांच्या माध्यमातून गेल्या 15 वर्षांपासून कुस्त्यांची विराट दंगल आयोजित करण्यात येते। खेड्यापाड्यातील गोरगरीब कुस्तीपटूंना योग्य मार्गदर्शन मिळावे, त्यांना चांगला प्लॅटफॉर्म मिळावा या उदात्त उद्देशाने पैलवान बागुल हे कुस्त्यांची दंगल आयोजित करतात। बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कुस्ती पैलवान यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती प्राप्त केली आहे। ही देशासाठी आणि पैलवान बागुल यांच्यासाठी नक्कीच अभिमानास्पद बाब आहे। याच अनुषंगाने यावर्षी देखील त्र्यंबकेश्वर येथे 26 जानेवारी रोजी कुस्त्यांची विराट दंगल आयोजित करण्यात आली। नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कुस्ती शौकीनांना या स्पर्धेची प्रतीक्षा असते। त्र्यंबकेश्वर येथे महाराष्ट्र दिनाला होणारी कुस्त्यांची दंगल मागच्या वर्षापासून प्रजासत्ताक दिनास होते। मागच्या वर्षापासून कुस्तीगीर कुस्तीप्रेमी यांच्या आग्रहास्तव 1 मे रोजी होणाऱ्या कुस्त्या आता प्रजासत्ताक दिनानिमित्त म्हणजे 26 जानेवारी सुरू झाल्या। या कुस्ती दंगलीत दरवर्षी भाग घेण्यासाठी महाराष्ट्र आणि बाहेरच्या राज्यातील पहिलवान येत असतात। इनामी कुस्त्यांमध्ये 1000 रुपयांपासून ते 2 लाख रुपये आणि चांदीची गदा अशा प्रमाणे इनाम दिले जातं। यापूर्वी नरसिंग यादव, हर्षल सदगीर या महाराष्ट्र केसरी कुस्ती विजेत्या पहिलवानांनी येथे मानाची चांदीची गदा जिंकली आणि त्यानंतर त्यांची वाटचाल महाराष्ट्र केसरीकडे होत राहिली। यंदाच्या दंगलीचं उद्घाटन आरपीआयचे उत्तर महाराष्ट्राचे नेते प्रकाश लोंढे यांच्या शुभ हस्ते, तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संपत नाना सकाळे, माजी गटनेते विलास शिंदे, कैलास चौथे, पोलीस पाटील वसंत भडांगे, पैलवान संजू आव्हाड, रामदास पाळदे, मोहन कातोरे, अशोक फडोळ, विलास कड, शिवाजी घोलप, राजाराम पावडे, शंकरदादा पेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली। तर या विराट कुस्ती स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंचे मनोधैर्य वाढवण्यासाठी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांची विशेष उपस्थिती लाभली। या प्रसंगी आयोजकांच्या वतीने मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला। त्यानंतर मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आणि पैलवान बागुल यांच्या या महान उपक्रमाचं कौतुक केलं। मला पैलवान शांताराम बागुलचा सार्थ अभिमान आहे। यासाठी अभिमान आहे की मातीच्या जे खेळ आहेत ते बहुतांश ठिकाणी संपुष्टात आलेले आहेत, परंतु वर्षानुवर्षे गेल्या 15-20 वर्षापासून शांताराम बागुलच्या नेतृत्वाखाली अनेक सहकारी त्यांना मदत करतात। इथं कुस्त्यांची विराट दंगल भरवली जाते आणि तो दिवस कोणता असतो तर 26 जानेवारी। सर्व ठिकाणी शाळा असतील, कॉलेज असतील, राजकीय पुढारी असतील, सकाळी ध्वजारोहण करणं, राष्ट्रगीत घेणं, सन्मान करणं, निघून जातात, परंतु परंपरा टिकवण्याचं काम मात्र जे करतोय तो पैलवान शांताराम बागुल करतोय। स्वतः पैलवान आहे, स्वतः वस्ताद आहे, तो एकटा वस्ताद नाही, त्याचे मुलं आहेत, त्याचे भाचे आहेत, त्याचे पुतणे आहेत आणि एवढंच नाही ती मुलगी सुद्धा 7 समुद्र पार पाडली आणि होय मी माझ्यापासून परंपरा सुरू करतो एवढंच करून थांबत नाही की ग्रामीण भागाच्या मुलांना अनेक ठिकाणी इच्छा असते, परंतु त्या पद्धतीचं खुराक, त्या पद्धतीची यंत्रणा नसते। मॅट असेल, माती असेल, जिम असेल हे नसतं। त्यांनी दीपाजी बागुल नावाचं संकुल उभं केलंय आणि गोरगरीब जनतेला मोफत पद्धत चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण देण्याचे सुद्धा चांगले शिक्षक त्यांनी आहेत। ह्या कुस्ती स्पर्धेमध्ये फक्त महाराष्ट्राने भारताच्या कानाकोपऱ्यातून पैलवान येतात। विशेष जे लोक येतात, यदा कदाचित त्याचा जय पराजय वगैरे झाला तर त्याला 30-40% मानधन दिलं जातं, त्याची जेवणाची व्यवस्था केली जाते, त्याची राहण्याची व्यवस्था केली जाते आणि त्याचा प्रवास भाडं अशा पद्धतीनं कलाकार नव्हे तर शिस्त पद्धतीनं हे पैलवान घडवण्याचा मला असं वाटतं कारखाना शांताराम बागुल निर्माण केला। आज या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आमचे वस्ताद शांताराम बागुल यांनी गेल्या 15 ते 20 वर्षापासून आपलं कुस्तींचं दंगल घडवण्याचं काम ते कार्य करतात। आम्ही लहानपणी बघायचो, खेड्यापाड्याला जेव्हा यात्रा व्हायच्या आणि तिथे या मातीच्या कुस्त्या राहायच्या, परंतु कुस्ती आता ही कुस्तीचं व्यासपीठ जोपासणं हे अवघड झालेलं, याचा शिक्षण खर्च इतका असूनही बी आमचे शांताराम बागुल हे स्वतः वडिलांच्या नावानं दीपाजी बागुल संकुलच्या नावानं त्यांनी संकुल उभं केलं आणि खेड्यापाड्यातली गोरगरिबांची मुलं आणून त्यांनी आपल्या तालमीमध्ये मुलं तयार केले आणि त्यांना राज्यभर देशभर त्यांना फिरवतात, कड निर्माण करतात आणि ही शरीर संपत्ती परिस्थिती या सध्याच्या परिस्थितीत शरीर संपत्ती संपत आली, पण सर्वांच्या मुलांचे शरीर संपत्ती सांभाळून ही जोपासना करतात आणि दरवर्षी वर्षातून एक दिवस ते या स्पर्धा लावतात। त्याबद्दल मी विशेष त्यांचे आभार मानतो। त्यांचं कार्य त्यांनी असंच पुढे न्यावं, आम्ही त्यांच्या सतत पाठीशी राहू। संस्थापक अध्यक्ष पैलवान
शांताराम बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती स्पर्धांचे अध्यक्ष दीपक लोखंडे, कार्याध्यक्ष राजाभाऊ घुले यांनी नियोजन केले। पहिलवान शांताराम बागुल यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना सर्वांचे आभार मानले। 15 वर्षापासून करतो आहे। ग्रामीण भागातल्या मुलांना मार्गदर्शन भेटावं, प्रोत्साहन भेटावं म्हणून पूर्ण भारतातले पैलवान इथं बोलून मला पैलवान कसे दिसले पाहिजे आणि त्यांचा उत्साह कसा वाढला पाहिजे हा खऱ्या अर्थाने माझा प्रयत्न आहे। शहरातले मुलं बाहेर लांब जातात, पण ग्रामीण भागातले मुलं मग ते भाड्याची अडचण असेल, घरची अडचण असेल, त्यांना एक वाव भेटत नाही। माझं एक प्रांजळपणाने मत आहे काही ग्रामीण भागातले मुलं एकदम पक्के म्हणजे म्हशीला मागे वळणारे, वैरण टाकणारे हे 50% पहिलेच फिट असतात। ग्रामीण भागातले मुलं 50%, शहर भागातले मुलं 100% पासून सुरुवात करायला ती। ग्रामीण भागातले मुलं 50% फिट असतात, 50% त्यांना वळण द्यायचं असतं। ते लवकर मेडल घेतात। ते कविता राऊत असेल, सर्व स्पोर्ट्समॅन असेल तर ग्रामीण भागातूनच घडलेले आहे। म्हणून माझा हा प्रयत्न आहे की ग्रामीण भागातले मुलं बाहेर गेले पाहिजे, मेडल आपल्या तालुक्यापासून आपल्या देशाला आणलं पाहिजे। हात माझ्या कुटुंबाचा, माझी पत्नी आहे, माझी मुलं आहे, माझी मुलगी बी इंटरनॅशनल पैलवान आहे। तिने आता कुस्ती बंद केलेली आहे। माझे आता मुलगा आहे, पुतणे, 4 पैलवान माझ्या घरात आहे। प्रत्येकाला 1000 रुपये लिटरची मद्यपान करण्यापेक्षा 50 रुपये प्रत्येकाने आपल्या मुलांना पाजावा मी या प्रसंगी सांगू शकतो। आणि आपल्या ग्रामीण भागातले मुलं जास्तीत जास्त पुढे गेले पाहिजे, पहिलं मेडल आणलं पाहिजे। आमची सर्व टीम दीपक लोखंडे असेल, आमचे सत्यप्रिय शुक्ल, राजू घुले, कैलास आडसरे, पिंटू काळे, सर्व टीम माझ्यासोबत पाठीशी उभं राहतात। असेच माझ्या पाठीशी उभं राहावं। या शेवटच्या कुस्तीला 2 लाख रुपये एक चांदीची गदा आहे, त्याच्या मागच्या कुस्तीला 1 लाख रुपये एक गदा आहे आणि 50,000 रुपये 25,000 रुपये रोख रक्कम आहे। जसे पैलवान येतील अजून कुस्त्या लावल्या जाईल। त्र्यंबकेश्वर येथील अभिनव कॉलेज समोर दक्षिणमुखी हनुमान मंदिर, जव्हार फाटा येथे दुपारी 3 ते 6 वाजेच्या दरम्यान या कुस्त्यांची विराट दंगल मोठ्या उत्साहात संपन्न झाली। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे।